अहो थांबा थांबा, वरून जखम भरली आहे पण आतून मसाज अजून वीक आहेत. टिश्यूज ना इंजुरी होईल. जरा थांबा हा. तुम्ही काही दिवस सपोर्टर लावा. नाही 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 नाही, काही गरज नाहीये सपोर्टरची. मी ओके आता आहे बघ, ओके झालाय हात. अहो असं कसं, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे. अरे राज, त्या म्हणतायत ना 2-3 दिवस लावायचे सपोर्टर फक्त. काही गरज नाहीये मामा. हे बघ, हात ओके आहे माझा आणि काही झालं तरी मी सपोर्टर लावणार नाहीये. सपोर्टर लावणार नाही म्हणजे निमूटपणे सपोर्टर लावून घ्यायचंय हा. नेहमीप्रमाणे हट्टीपणा करू नका. हो काकू, तुम्ही माझ्या घरात आहात हे लक्षात असू द्या. माझ्यावर काय आवाज चढवताय? माहितीये मला, मी त्यांच्या वतीने आवाज चढवते कारण त्यांना असं वाटतंय की राजवर्धन मोहितेंवर आवाज कसा चढवणार. पण मी नाही घाबरत हा राजवर्धन मोहितेंना, कळलं ना? हो ते बाहेर, ऍटलीस्ट माझ्या घरात तरी मला घाबरा. आणि तुमच्या घरात तुम्ही माझ्यावर आवाज चढवता ठीक आहे, तुम्ही माझ्याच घरात माझ्यावर आवाज कसा काय चढवू शकता? अहो पण जर तुमचं चुकत असेल तर दुसरं काय करणार? काय? आणि विषय असा आहे की जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे अयोग्य आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवावाच लागतो. मग मी इथे कोणाच्या घरात राहून बोलते हा प्रश्न येतोच कुठे? एवढं काळजीने सांगते मी तुम्हाला. आणि सपोर्टर लावून घेणार नाही म्हणजे काय? जिकडे तिकडे स्वतःच खरं करायची सवय आधी सोडून द्या तुमची. अजिबात काही ऐकून घेणार नाहीये मी तुमचं. आई, अगं तुझ्या मुलावर कोणीतरी ओरडतंय, हसतेस काय? असू नको तर काय करू. मला खरंच कधी वाटलं नव्हतं असा दिवस मला बघायला मिळेल की म्हणजे तुला राजवर्धन मोहितेला कोणीतरी ओरडतंय आणि तू गप्प बसून ऐकून घेतोयस. काय बच्चू, वाटलं होतं? महत्वाचं म्हणजे ती बरोबर बोलते. अरे सपोर्ट लावायला पाहिजे ना राज, असं काय करतोस तू? अजून नीट बरं व्हायचंय ना तुला. हे बघ बच्चू, आता ही रिस्पॉन्सिबिलिटी तुझी आहे. आज ह्याला बाहेर कुठेही जाऊ द्यायचं नाही खोलीतून. तूही इथेच थांबायचंस त्याच्या बरोबर. आज हीच तुझी ड्युटी आहे. राजवरती लक्ष ठेवायचं, त्याला अजिबात खोलीतनं बाहेर पडू द्यायचं नाही आणि तूही जायचं नाहीस. आणि जर सपोर्टर काढायचा आणि हट्ट केला ना तर मला फोन करा, मग मी बघते काय करायचं ते. ओके कावेरी मॅडम, डन. चल ग. याला काय अर्थ आहे मामा? हे जरा अति होत आहे. थांब थांब, सपोर्टर लाव. हे बघ, मी सपोर्टर लावणार नाहीये. बस. लावावं लागेल, नाही तर मी फोन करेन कोणाला? ताईला. लावतो यार, लाव तूच. काय चाललंय? मनाप्रमाणे जगूही देत नाही मला. याला काय अर्थ आहे? अरे तुझ्या चांगल्यासाठी चाललंय ना सगळं. ए, शाबाश. चला मी येते. मामा एक काम कर ना, तू ह्यांना सोडायला जा आणि येताना एक सिगरेटचं पाकिट घेऊन ये. नाही नको नको, जाईन मी माझी. तुला सिगरेट हवी आहे? हो, संपली माझी. तुला खरंच सिगरेट हवी आहे? आता काय हिब्रूत सांगू? ठीक आहे, मग मी फोन करतो कोणाला? कावेरीला आणि ताईला. हे त्यांना विचारतो ना, मी बाहेर जाऊ का, राजला सिगरेट हवी आहे काय. ताईनी आणि कावेरीनी ड्युटी दिली आहे ना मला. तूही त्यांना सामील झालायस. तुम्ही सगळे मला त्रास देताय. पेशंटच्या मनासारखं होऊ द्यायचं असतं, तुम्ही छळताय मला. हो, सानिया, तू तर म्हणत होतीस की राजवर्धनला डिवचलं तर तो चिडून निघून जाईल म्हणून. असला चिडून जातोय तो. उलट त्या दोघांचं नातं घट्ट झालंय. त्या तिघांचा जर एकमेकांवर विश्वास वाढला ना तर आपल्यासाठी कठीण होऊन जाईल. सानिया, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. लोक एकत्र आले ना की त्यांची ताकद वाढते आणि त्यांना फोडणं कठीण होऊन जातं. माणसाला हरवायचं असेल ना तर त्याला एकटं पाडलं पाहिजे. तू जो काय प्लॅन केलास ना त्याने तो राजवर्धन एकटा तर पडला नाहीच, उलट ते जवळ आले. नाही तर काय.
आता मला काय माहित होतं की हे असं सगळं घडेल म्हणून, पण घेतली ना मी रिस्क, घेतली ना, काहीतरी केलं. तुम्ही काय केलंय? ए तुझ्या फ्लॉप प्लॅन पेक्षा ना मी घेतलेली रिस्क मोठी होती. ओ वा, तुमची चांगली मोठी रिस्क. काय झालं त्याचं? तो प्लॅन पण फ्लॉप झाला ना? काही उपयोग झाला त्याचा? उपयोग झाला म्हणजे अरे काय चाललंय तुमचं? हा, तुम्हीच म्हणता ना एकत्र आल्यानंतर ताकद वाढते, मग आपापसात असे भांडताय काय तुम्ही? त्यापेक्षा एकत्र या, तरच आपण त्यांना संपवू शकू. बरोबर बोलते आकांक्षा. आपण आपापसात भांडून चालणार नाही, त्यामुळे आपलंच साम्राज्य धोक्यात येईल. खरंय. आता आपण असं काहीतरी करूया की त्या कावेरीचाच वापर करून त्या राजवर्धनला घराच्या बाहेर काढू शकू, आणि त्यात कावेरी सुद्धा काही करू शकणार नाही. सांगा मॅडम, काय काय कामं करायची आहेत? सॉरी, खरं तर काल मी सुट्टी घेतली, पण तुम्ही मला सांगा, मी सगळी कामं पटापट करायला घेते. अगं काही हरकत नाही, तुला बरं वाटत नव्हतं म्हणून तू रजा टाकली होतीस ना. आणि सांगते जरा आदित्यला येऊ दे, म्हणजे मग करते कामाला सुरुवात. काकी अरे ये आदित्य, बघ वेळेवर आलास. बस बस. तेच आपण बोललो त्याविषयी कावेरीला सांगायचंय हो. मला. हे बघ कावेरी, कसं आहे ना, आपल्या माहेरच्या चहाचे जेवढे जेवढे कॅफेज आहेत ना, मी नेहमी त्या कॅफेजना भेट देते. तिकडचा कारभार कसा चाललाय हे आपल्याला बघावं लागतं. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन स्टाफ पाळतोय की नाही, स्वच्छता कशी आहे, सगळं असं बघावं लागतं. एका तरी कॅफेला भेट द्यायचा मी नेहमी प्रयत्न करते. आता काय झालंय, एवढा व्याप वाढलाय तर प्रत्येक कॅफेला अगदी पर्सनली जाऊन भेट देणं मला खरंच शक्य नाही. म्हणजे आदित्यही मला मदत करतोय, पण ते खरंच शक्य नाही. तर माझं असं म्हणणं होतं की आपण ना त्या कॅफेचे 5-5 असे ग्रुप्स पाडूया आणि त्या ग्रुपवरती एक एक कोऑर्डिनेटर नेमूया. मी खरंच शोधात होते की मी जसं संस्कृती परंपरेचा वारसा जपतेय किंवा जे माझे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सनी कॅफे चालवणारा मला कोणी भेटतंय का, आणि ते सगळे गुण मला तुझ्यात दिसलेत कावेरी. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, निदान आपण ठरवलेल्या एका ग्रुपची तरी म्हणजेच 5 कॅफेची जबाबदारी तू घ्यावीस. येस. कॅफेची जबाबदारी घ्यावी म्हणजे? मॅडम, मी कधीच कुठलाच कॅफे चालवला नाहीये. हा म्हणजे गावाकडे तात्यांची चहाची टपरी चालवली आहे, पण कॅफे चालवणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. अगं हे बघ, म्हणजे तू जे ऑफिसमध्ये करतेस तसंच करायचंय. म्हणजे तुला त्या 5 जे कॅफेज असतील प्रत्येक कॅफेला व्हिजिट करायचं आणि तिकडे जाऊन बघायचं की कसा कारभार चाललाय, म्हणजे आपण घालून दिलेले रूल्स अँड रेग्युलेशन स्टाफ पाळतोय की नाही, तिथे जो मॅनेजर आहे तो त्याच्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय की नाही, खालच्या स्टाफशी कसा वागतोय, किंवा आपले कस्टमर्स ते खुश आहेत की नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्वालिटी कंट्रोल. त्या चहाची चव तीच आहे की नाही. आपल्या माहेरच्या चहाच्या प्रत्येक कॅफेतल्या चहाची चव तीच असते, ती कधीच बदलता कामा नये. आपले कस्टमर्स हॅपी आहेत की नाही, त्यांच्या काही तक्रारी तर नाही आहेत ना, हे सगळं बघायचं. आणि थोडंसं टेक्निकल म्हणजे काय की रिसिट्स बरोबर आलेली सगळी रक्कम मॅच होते की नाही ते पाहायचं, आणि जी कॅश जमा होते ना ती बँकेत जाऊन जमा करायची. आणि तू हे नक्की करू शकशील, माझी खात्री आहे. पण मला हे जमेल? अगं का नाही जमणार? मॅडम, ही खूप मोठी जबाबदारी आहे. मी ह्यावर काय बोलू? अगं काय बोलू काय? हो म्हण. म्हणजे? हे बघ कावेरी, आता काही जबाबदाऱ्या तू उचलल्यास की माझाही भार जरा हलका होईल ना, आणि माझ्या बरोबरीने कोणी चांगलं काम करणार असेल तर मलाही उत्साह येईल काम करायला. काय काकी? आणि तुझ्याकडनंही 2-4 गोष्टी शिकेन की मी.
अहो नाही, मी काय शिकवणार तुम्हाला? उलट माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे. अगं आदित्यवरती खूप जबाबदाऱ्या आहेत आणि अजूनही त्याच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत, तेव्हा तुझी खरंच मदत होईल. अगं कावेरी, इतकी गोंधळलेली काय दिसतेस? मला खात्री आहे तू सगळ्या जबाबदाऱ्या एकदम व्यवस्थित पार पाडशील. हा अगं हाच कावेरी, प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन. काय रे, कसला विचार करतोयस? मला एक गोष्ट कळत नाही, हा बुके कोण पाठवत असेल? बुके? कुठला बुके? अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मला एक बुके आला होता, ज्यात एक कार्ड होतं आणि त्यावर असं लिहिलं होतं की रत्नमाला मोहितेंच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. कोण असेल या मागे? तो आहे ना शूटर सापडला पाहिजे. नाही, पोलिसांनी त्याचं स्केच काढलंय, अर्थात कावेरीमुळे शक्य झालं ते. पण तो माझ्या हाती लागला ना, त्याला सोडणार नाहीये मी. एकदा पोलिसांना सापडला तो की पोपटासारखं बोलायला लागतो की नाही बघ, मग सगळं कळेल आपल्याला. नाही, पोलिसांना सापडेल तेव्हा सापडेल, पण यामागे कोण आहे हे मी शोधून काढ. काय रे, कुठे चाललायस? पाणी घेतोय. मी आहे ना, मी देतो. नको, मी घेतो. काय बच्चू मामा, कसं चाललंय? अरे म्हणजे लग्नाचं कुठवर आलंय? लग्न होईल असं वाटतंय आता. काय एक नवीन मुलगी आली आयुष्यात. काय सांगतो? हो, बरेच दिवस झाले आमचे मेसेजेस चालू आहेत. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड नाईट असे. हा, ही ना भेटायला तयारच होत नव्हती, मग पण उद्या भेटायला तयार झाली आहे. हा, मी मोठ्या हॉटेलमध्ये ना एक टेबल बुक केलंय. उद्या तिला प्रपोजच करणार आहे. तिला सरळ सांगणार आहे की मी आर्थिक दृष्ट्या स्टेबल आहे. हा, आता थोडा एजचा प्रॉब्लेम आहे. थोडा तू निघून जाईल, त्याचं काही एवढं नाही. हा, पण माझ्यासारखा एलिजिबल बॅचलर तुला मिळणार नाही. हा, नाही हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? कुठली? ती मुलगी इतके दिवस तुला भेटायला तयार नव्हती, पण उद्या भेटायला तयार झालीये. का? अरे योग असतात रे ते, आणि मग गोष्टी कशा आहेत ना, अशा आपोआप जुळून जातात. नाही बच्चू माम, योग वगैरे काही नाहीये, तुझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे तू विचार कर, ती आतापर्यंत तुला भेटायला नाही म्हणत होती, पण आता भेटते. त्यामागे कारण आहे. काय कारण आहे? उद्या रक्षाबंधन आहे. म्हणजे ती असा विचार करत नसेल ना की उद्या याला भेटूया आणि एकदाच राखी बांधून मोकळं होऊया. म्हणजे असं नको व्हायला की तू आपला रिंग घेऊन प्रपोज करायला जाशील आणि ती तुझ्या हातात राखी बांधेल. बापरे, शक्य रे? मग आता काय करू मी? काय करू काय? तिला फोन करून विचार उद्याचा प्लॅन परवा पोस्टपोन करता येईल का ते. करेक्ट आहे तुझं. मग मी जातो रे, लगेच विचारतो. लगेच विचार. की माझे वांदे होतील रे. तू काय हसतोय? बाय द वे, रक्षाबंधनासाठी तयारी केली आहेस ना? मला गिफ्ट पाहिजे.
नाहीतर तू असं कर, तुझे डेबिट कार्ड मला दे, त्यातला हवा तेवढा खर्च मी करेन, मला हवं ते मागेन. हा चांगला ऑप्शन आहे. इथे भावाला लागलंय आणि तुला गिफ्टची पडलीये. कशी बहीण आहेस यार तू. ब्रो, तू हातात LED घेऊन फिरलास ना तरी तुला माझ्यासारखी बहीण नाही सापडणार आहे. हा आणि रक्षाबंधन आहे तो गिफ्ट तो बनताय ना पण तुझ्या डाव्या हाताला लागलाय तर आपण तुझ्या उजव्या हाताने काहीतरी मागूयात ना. नाहीतर मी हेल्प करते, तू मला तुझे सगळे पासवर्ड दे, मी मागवते मला हवं ते. हा हा नाही नाही, यावेळी तुला गिफ्ट वगैरे काही मिळणार नाहीये. यावेळी तुला माझं प्रेम आणि माझे आशीर्वाद मिळणार. ए मला नको तुझं प्रेम, ठेव तुझ्याकडे. जर तू मला गिफ्ट नाही दिलंस ना तर मी तुझं प्रेम सगळ्यांना सांगून टाकेन. जर तू मला गिफ्ट नाही दिलंस ना तर मी तुझं प्रेम सगळ्यांना सांगून टाकेन. माझं प्रेम. तू तुझ्या कपाटात ती आंब्याच्या आकाराची लेटर जपून ठेवलीस ना ती मी सगळ्यांना दाखवेन. पियू, तुझ्या कपाटाला हात लावलास. कुणाच्या कपाटाला हात लावायचा नसतो हे माहित नाहीये का तुला. आणि कुणाच्या गोष्टी वाचायच्या नसतात हे माहित नाहीये तुला. अक्कल आहे का तुला. निघ इथून. हे मला काही हौस नाही तुझ्या कपाटाला हात लावायची. मग कशाला हात लावला. मला काकीने काहीतरी शोधायला सांगितलं होतं तेव्हा मला दिसलं ते. हा आणि यु नो व्हॉट, देवाने ना आपल्या सगळ्यांसाठी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. काय? आता देवानेच संधी दिली आहे म्हटल्यावर तिचा वापर तर केला पाहिजे ना मी. हे बघ, सब सेट आहे. जर तू मला गिफ्ट नाही दिलं तर मी ती लेटर घरातल्या घरात व्हायरल करेन. नाही या कळतंय पियू, ना? नाही पियू, नाही. अरे माझी इच्छा नाहीये हे सगळं करायची, पण तूही मला भाग नको पाडूस हे करायला. होय ड्रामा क्वीन, निघतेस काय तुमचा. ए माझ्याशी नीट बोला. हे बघ, एकतर तुम्हाला हवं ते गिफ्ट दे, नाहीतर मी ती लेटर्स माझ्या ताब्यात घेते. ए नाही, नाही मिळणार. काय गिफ्ट? नाही, गिफ्ट मिळेल, लेटर्स नाही मिळणार. दॅट्स लाईक अ गुड बॉय. यू जेव्हा हे मला मिळालं तेव्हा यावर लिहिलेल्या शब्दांवर माझा अजिबात विश्वास नव्हता. पण आज या शब्दांवर विश्वास बसावा इतकं मी बदललो. यावर जरी वैधीने लिहिलेल्या लाईन्स असल्या तरी हे विचार वैधीचे वाटत नाही. एकदा थेट तिलाच विचारायला. बरा झाला ना चहा. नाही हो, छान झालाय चहा, गंमत केली. तसं नाही, म्हणजे दरवेळेस रत्नमाला मॅडम इथे येतात ना तेव्हा खूप टेन्शन येतं, पण यावेळेस तुम्ही आलात अजिबात टेन्शन नाही. नाही नाही, पण मी आहे म्हणून चहाच्या दर्जाशी कॉम्प्रोमाइज करू नका. नाही नाही, तसं नाही. म्हणजे तुमच्याशी बोलताना ना अजिबात दडपण येत नाही. म्हणजे असं वाटतं ना तुम्ही प्रत्येक गोष्ट मन मोकळेपणाने आम्हाला समजावून सांगा. नाही म्हणजे रत्नमाला मॅडम पण मायेने समजावून सांगतात. नाही म्हणजे त्यांच्या विषयाने एक आदरयुक्त भीती आहे, त्यामुळे नाही म्हटलं तरी दडपण येतच. समजू शकते मी. हीच ना ती मुलगी. हो हो, हीच ती. आपल्याला माल कधी भरावा लागेल? नाही मॅडम, स्टॉक शिल्लक आहे आपल्याला. हो, पण तो किती दिवस पुरेल? किती स्टॉक आहे? अजून 15 दिवस तरी चालेल. तीच मुलगी आहे ना. अरे हा, ही तीच मुलगी आहे जिला आपण न्यूज मध्ये बघितली होती. बरोबर.
एक्सक्यूज मी. सगळ्यांनी प्लीज इकडे बघा जरा. मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय.